हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉरवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि पॉझिटिव्ह विचार ऐकून करूया. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या सुंदर आणि पॉझिटिव्ह विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी यांच्याविषयीची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 20 मेच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, आज जहाल मतवादी विचारसरणी असणाऱ्या लाल बाल पाल यांच्यापैकी एक बिपिनचंद्र पाल यांची आज पुण्यतिथी आहे. बिपिनचंद्र पाल हे लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय यांचे निकटवर्तीय होते. त्यांची स्वराज्याबद्दल अशी धारणा होती की ब्रिटिश सरकारला विनंती करून ते आपल्याला सहजपणे स्वातंत्र्य देणार नाही. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी मिळून लढा द्यायला पाहिजे. इंग्रजांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे. ते बंगाल प्रांतातील एक थोर भारतीय क्रांतिकारक होते. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या महान क्रांतिकारकाला रेडिओ MPSC गुरुच्या टीमकडून शतशः नमन. चला तर मग आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेऊया. आजच्याच दिवशी 1850 साली आधुनिक मराठी भाषेचे लेखक, अभ्यासक व केसरी या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे सहसंस्थापक तसंच मराठी भाषेचे शिवाजी म्हणून प्रसिद्ध असलेले मराठी साहित्यिक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी 1851 साली जर्मन वंशीय अमेरिकन संशोधक तसंच ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक इमिल बर्लिनर यांचा जन्म झाला. 1498 साली पोर्तुगीज खलासी वॉस्को दी गामा दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेकडील भागाला वळसा घालून भारताच्या समुद्रकिनारी भागातील कालिकत या ठिकाणी पोहोचला. आजच्याच दिवशी 1891 साली अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा किनेटोस्कोप यंत्राचे प्रदर्शन केले. थॉमस एडिसन यांचे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. याचबरोबर त्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला आहे आणि त्यांचा ग्रामोफोन यासारखे अनेक शोध त्यांचे सुप्रसिद्ध आहेत. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1822 साली नोबेल पारितोषिक सन्मानित फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरिक पेसी यांचा जन्म झाला. 1860 साली नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ व प्राणीशास्त्रज्ञ एडवर्ड बुचनर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1873 साली अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरातील उद्योगपती लेवी स्ट्रॉस आणि शिंपी जेकब डेव्हिस यांनी जगात पहिल्यांदा जीन्सच्या कपड्याची निर्मिती केली. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी सन 2000 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय व्यापारी आणि गोदरेज समूहाचे माजी अध्यक्ष सोहराब फिरोजशाह गोदरेज यांचं निधन झालं. 1996 साली देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीकरता तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आजच्याच दिवशी सन 2014 साली भारतीय लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला व नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आजच्याच दिवशी 1818 साली अमेरिकन एक्सप्रेस कंपनी आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1882 साली नोबेल पारितोषिक विजेता सुप्रसिद्ध नॉर्वेजियन कादंबरीकार व लेखक सिग्रिड उंडसेट यांचा जन्म झाला. 1884 साली प्रख्यात भारतीय प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म झाला. सन 1900 साली भारतीय साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय कवी
सुमित्रानंदन पंत यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1906 साली सुप्रसिद्ध भारतीय आधुनिक शिल्पकार व चित्रकार रामकिंकर बैज यांचा जन्म झाला. 1918 साली भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र सन्मानित भारतीय लष्कर दलातील सेवानिवृत्त अधिकारी मेजर पिरू सिंह यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1766 साली भारतातील मराठा साम्राज्याचे उदात्त व मालवा प्रांताचे पहिले मराठी सुभेदार तसंच मध्य भारतातील इंदोर प्रांताचे होळकर घराण्यातील पहिले शासक मल्हारराव होळकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1995 साली रशियाने मानवरहित अंतरिक्ष यान स्पेक्ट्र या अंतरिक्ष यानाचं प्रक्षेपण केलं. सन 1929 साली स्वातंत्र्यपूर्ण भारतातील क्रांतिकारक व महात्मा गांधी यांच्या चंपारण्य सत्याग्रहातील प्रमुख सदस्यांपैकी एक राजकुमार शुक्ल यांचं निधन झालं. तसंच आजच्याच दिवशी 1957 साली भारतीय स्वातंत्र्य सेना व राजकारणी तसंच मद्रास प्रांताचे भूतपूर्व मुख्यमंत्री व आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री तगुट्टुरी प्रकाशम पोंतळू यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1994 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल कासू ब्रह्मानंद रेड्डी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1878 साली भारतीय संस्कृत, न्याय, धर्म आणि अर्थ आदी विषयांचे गाढे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रीयन मराठी लेखक कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांचं निधन झालं. सन 2012 साली प्रसिद्ध भारतीय मानववंशशास्त्रज्ञ, स्त्रीवादी विद्वान लीला दुबे यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86989880 म्हणजेच 8698869880. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात.